नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे जमिनी संदर्भामध्ये. जर एखाद्या जमिनीमध्ये एखाद्या व्यक्तीचं 12 वर्ष सतत वास्तव्य असेल, तर त्या जमिनीवर तो क्लेम करू शकतो. तो मालक नसताना सुद्धा, म्हणजे मूळ मालक नसताना सुद्धा त्या जमिनीवर तो क्लेम करू शकतो. उदाहरणार्थ सांगतो, की रामची जमीन आहे, परंतु श्याम गेले 12 वर्ष त्या जमिनीमध्ये वास्तव्य करतोय किंवा त्या जमिनीचा उपभोग जर घेत असेल, तर श्याम मालक नसताना सुद्धा रामच्या जमिनीवर क्लेम करू शकतो आणि कायद्याने ती जमीन श्यामची होऊ शकते. म्हणून मित्रांनो, तुमची अशी एखादी जमीन असेल, त्याच्यामध्ये जर कोणाचं वास्तव्य असेल, त्याच्यामध्ये तर तुम्ही त्याला सतत विचारणा करायला पाहिजे किंवा त्याला तिथून सतत 12 वर्षाचं वास्तव्य करू दिलं नाही पाहिजे, जेणेकरून त्या जमिनीवर तो क्लेम करणार नाही. मित्रांनो, अशा संदर्भामध्ये जर तुम्हाला काही माहिती हवी असेल, तर मला कमेंट लिहून पाठवा. मी तुम्हाला प्रत्येक कमेंटला उत्तर देईन. तसेच मला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.